श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता. तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून कोटी कोटी नमस्कार करते. आजचा विषय हा स्वामी आदेशामुळेच घडत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण हा व्हिडिओ मोठा असेल, 2 पार्टमध्ये बनेल, परंतु जेव्हा तुम्ही व्हिडिओ ऐकाल तुम्हाला दैवी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आदेशावरून काही गोष्टी तयार होतात आणि त्या सांगायला अनुमती मिळते, तेव्हाच ते अनुभव तुम्हालासुद्धा भरपूर ब्लेसिंग्स देऊन जातात आणि ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर झालं असं की मार्गशीर्ष महिना लागला आणि मला संकेत येऊ लागले की तुला पुण्याच्या गोगावले मठामध्ये येऊन भेट द्यायची आहे. मी खरंच विचारात पडले, कारण मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरुवारची महालक्ष्मीची स्थापना घरी माझ्या असते, त्यामुळे आता कसं सगळं मॅनेज करता येईल. मठात जायचं आहे तर गुरुवारच योग्य आहे का? परंतु असं काहीही संकेतात नव्हतं. तुला यायचं आहे एवढं मात्र तिथे नक्की होतं. परंतु मी मेडिटेशनच्या दौरान जेव्हा एकांतामध्ये आपण ध्यानात बसतो, आपण जे प्रश्न विचारतो, काही आन्सर्स आपल्याला जे युनिवर्सकडनं भेटत असतात, आपल्याला महाराज सरळ सरळ आदेश देत असतात, त्यामध्ये असे आदेश येत होते की गुरुवारची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तुला स्वामी दर्शनाला निघायचं आहे. आता अचानक सगळ्या गोष्टी ठरत असल्यामुळे जाण्यापासून, म्हणजे मी कशी जाणार मुंबई टू पुणे हा एक प्रश्न होता, कोण माझ्याबरोबर असेल हा प्रश्न होता, मी कुठे राहणार हा प्रश्न होता. या सगळ्या गोष्टींना मी अक्षरशः विचारत होते की मी कसं काय सगळ्या गोष्टी अरेंज करू. परंतु म्हणतात ना की श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत आणि स्वामीच या प्रत्येक गोष्टीची वाट मला हळूवार दाखवत गेले. जेव्हा ध्यानामध्ये मी स्वामींना म्हटलं की स्वामी, तुम्ही मला म्हटलं आहेत आणि मला खरंच यायचं आहे, बाय हुक ऑर क्रूक मला तिथे पोहोचायचंच आहे, परंतु मला तुम्ही काहीतरी असा मार्ग द्या आणि मला सांगा की मी कसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मेडिटेशनच्या दरम्यानच मला अशी उकल होत होती की ह्या वेळेला मार्गशीर्षचा गुरुवार ज्याची तू स्थापना करणार आहेस, तर ह्या गुरुवारचे जे आपण हळदी कुंकू करतो ते तुला स्वामी परिवारांसोबतच करायचं आहे. आता स्वामी परिवारासोबत म्हणजेच मला जेव्हा मी पुण्याला जाणार आहे, गोगावले मठात जेव्हा मी दर्शन घेईन त्यानंतरच, म्हणजे मी काही जे स्वामी रेकी साधकचे आहेत, ज्यांच्यासाठी स्वामी कृपेने मी माध्यम ठरले, अशा जणांना भेटण्याचे सुद्धा संकेत सुरू झाले. मी काही जणांना जे नाव मला फ्लॅश होत होती त्यांना मी मेसेजसुद्धा केले होते, परंतु सगळ्यांनाच मी भेटणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं, कारण आपली प्रत्येक गोष्ट ही स्वामी आदेशानुसारच घडत असते आणि तो आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणतंही काम करणं योग्यही नाही. त्यामुळे कधीकधी वेट अँड वॉच करावा लागतो आणि मगच आदेशानुसार सगळी कार्य संपन्न होतातच. कारण आजपर्यंतचा माझा अनुभवच असा आहे की जे काही स्वामींनी घडवून आणलं, म्हणजे सुवर्ण शक्ती ध्यान होतं किंवा स्वामी शक्ती ध्यान, प्रत्येक गोष्टींमध्ये स्वामींनी दिलेली वेळ, स्वामींनी दिलेले आराखडे, स्वामींनी दिलेल्या गोष्टी, सेंटेन्सेस जसेच्या तसे वापरले गेले आणि त्या गोष्टी तिथे सगळ्यांना अनुभूती देतच गेल्या होत्या. आणि हे जे आता ऐकत आहेत, ज्यांनी ह्या गोष्टी केल्या आहेत, त्यांना नक्कीच माहीत आहे की आपण ह्या गोष्टी किती सुंदर प्रकाराने त्या दिवसाला अनुभवल्या आहेत. त्यामुळे मी खरंच मनापासून स्वामींचे
गुरु दत्तात्रेयांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानेन. कारण एक माध्यम बनण्यासाठी जेव्हा निवड होते तेव्हा आपण अतिशय कृतार्थ होतो की अजून काय मी समाजासाठी, आपल्या लोकांसाठी करू शकते, याची आपल्याला ओढ लागते आतून. आणि स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिक जीवन हे प्रापंचिक जीवनामध्ये राहून कसं आपण आता या युगामध्ये करू शकतो, ह्याची सांगड आणि गोड सांगड आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला घालून देतात. सगळ्याची उकल म्हणजे नामस्मरण आहे, हे वारंवार ते सांगत असतात. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन हे स्वामींनी दिलेला आदेश म्हणूनच आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा खरंच ते तुमच्या कानाला जितकं मधुर लागणार आहे तितकंच तुमच्या हृदयापर्यंत त्या गुरुतत्वाच्या लहरी नक्कीच पोहोचणार आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार झाला आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याचं ठरवलं होतं. आता त्या प्रकाराने मी आमचे ड्रायव्हर जे होते ते बिझी होते आणि त्यांनी दुसरे ड्रायव्हर अरेंज केले. परंतु तो ड्रायव्हर अरेंज होईपर्यंत खूप मध्ये प्रश्न अक्षरशः उपस्थित होत होते. कारण म्हणतात ना की अशा ज्या भेटी असतात ज्या तुम्हाला अलभ्य काही गोष्टी देणाऱ्या असतात, त्यामध्ये जे अडथळे येतात ना, ते अडथळे म्हणजेच तुमची एक प्रकारची परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये तुम्ही हरताय का, तर ते पाहिलं जातं. त्या परीक्षेमध्ये तुम्ही किती समर्पक भावाने समोर प्रतिसाद देताय आणि एक विश्वास ठेवतात की नाही, मला जर का जायचं आहे तर 1001% मला तिथे जायचंच आहे, मी कशीही पोचेन पण मला तिथे जायचं आहे. तुम्ही जर का ह्या गोष्टीला धरून राहिलात ना, तर खरंच स्वामी तुमचा मार्ग सोपा करत असतात. अगदी त्याचप्रमाणे झालं. मी सगळं स्वामींवरती शेवटी सोडलं होतं. कारण एकटी जाण्याचं जे मी आधी ठरवलं होतं त्यामध्ये आदेश अजिबात तसा नव्हता. त्यामुळे आम्हाला दोघांना, मी आणि माझ्या यजमानांनाच तिथे जायचं होतं. हा क्लिअर कट संदेश होता. सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेला क्लिअर कट इथे सांगू शकत नाही. कारण जी गोष्ट आता मी सांगते ती फक्त आदेशानुसारच रिव्हील होतात आणि त्याच गोष्टी आपण फॉरवर्ड करत असतो. तर त्यामुळे असं झालं की आता आम्ही दोघं जण, परंतु शुक्रवार असल्यामुळे माझ्या मिस्टरांचं ऑनलाईन काम करायचं त्यांनी ठरवलं. सुदैवाने त्यांची ब्रांच पुण्यामध्ये असल्यामुळे तिथे सुद्धा त्यांना सहज शक्य होतं जाणं. आणि गुरुवारची पूजा, आता गुरुवारच्या पहाटेला सुद्धा जसं आपलं तर रोजच्या गोष्टी आहेत, आपण ध्यानधारणेसाठी पहाटेला 4 वाजल्यापासून बसतो आणि गुरुवारी पूजा मांडणी वगैरे सगळं. आणि त्यामध्ये त्या दिवशी माझी मेड नव्हती 2 दिवस आणि तेव्हासुद्धा मी स्वामींना म्हणते की माझ्याकडून कशी कामं होतील, हे सगळं मी कसं अरेंज करणार आहे स्वामी. परंतु खरंच मी सांगते ना की आपला भार आपण अक्षरशः, म्हणजे मी निर्लज्जपणाने म्हणेन की मी स्वामींवरती सोडला तेव्हा की स्वामी तुम्ही बघा, कारण आता ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज व्हायच्या आहेत. पॅकिंग आहे, मला जर का पुण्याला जायचं आहे आणि कोणाला भेटायचं आहे तर त्यांच्यासाठी मी काय घेऊ, मला काहीतरी एक भेट तरी देणं अपेक्षित आहे की मी पहिल्यांदा त्यांना भेटणार आहे, आपले रेकी परिवारातले सदस्य आहेत. अशा असंख्य प्रश्नांनी मी पूर्णतः ग्रासले होते आणि त्यामध्येच स्वामी मला हळूवार अशी उत्तरं देत होते. ती उत्तरं कशी सापडली तेही तुम्हाला मी इथे सर्व काही सांगणार आहे. गुरुवारच्या पहाटेला छानपैकी पूजा झाली. अतिशय मनाला आल्हाददायक अशी ती पूजा. आपली महालक्ष्मीची स्थापना करा, आपण जो स्थापन करतो ते सगळं काही अगदी यथासांग झालं. आणि शुक्रवारी जाण्याचं आमचा जो प्लॅन होता पुण्याला, त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी घरातून ऑनलाईन काम करायचं घेतलं होतं. पण आम्हाला फ्रायडेला अगदी अर्ली मॉर्निंग घरातून निघायचं होतं. मग अशा वेळेला कसं असतं की आपण जेव्हा देवाची स्थापना करतो नाही का, की तेव्हा जे दैवत आपण खास काही संकल्प करून बसवलेलं असतं, बोलावलेलं असतं, अशा वेळेला जसे पाहुणे आपल्या घरी आलेत आणि आपण पाहुण्यांना घरात टाकून आपण कुठे बाहेर फिरायला जाणार नाही, अगदी तसंच देवांची मी मांडणी केली आहे तिथे. तर त्यांना एकटं सोडून मला बाहेर जाणं गुरुवारचं कधीच शक्य होत नसतं. तर अशा वेळेला ते घरात असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी
मार्केटमध्ये जाऊन येते, काहीतरी घेऊन येते. म्हणजे आपण मठात जाणार आहोत किंवा गणपती दर्शन होणार आहे, त्यामुळे तिथे मी काहीतरी घेऊन येते असं अपेक्षित धरूनच मी खाली उतरले. परंतु मला खूप कोडं होतं की मी माझ्या साधकांसाठी जे स्वामी सेवेत आहेत, काय घेऊ त्यांच्यासाठी. मी दरवेळेला कसं आहे की जेव्हा मी खाली उतरते किंवा कुठेही बाहेर जायचं असेल तर तुम्हाला माहीतच आहे की आपलं हे एंजल चॅनलसुद्धा असल्यामुळे स्वामींच्या कृपेने जे स्वामी दूत आपल्यासोबत असतात ना, तर त्यांना कॉल केलं आणि मी म्हटलं अक्षरशः की आता तुम्ही मला सांगा आणि तुम्ही जिकडे मला न्याल त्या प्रकाराने मी वाट धरेन आणि मी तिथे पोहोचेन. खाली उतरले आणि सहजच माझं मी वळले ती एका साडीच्याच दुकानात गेले सरळ आणि तिथे जाता क्षणी समोर मला दिसलं असेल तर ते म्हणजे ओटीचे कपडे, म्हणजे छान छान जरी काठाचे ओटींचे कपडे तिथे असे सुंदरसे लावले होते. आणि त्या क्षणाला खरं सांगू मला रिअलाईज झालं की मला 2 दिवस मेडिटेशनमध्ये जे येत होतं की तू मार्गशीर्षातले जे गुरुवार आहेत त्याचं जे हळदी कुंकू ते स्वामी परिवारासोबत करणार आहेस, तर हळदी कुंकवामध्ये आपण काय भान लुटणार. तर तिथे हा संकेत पूर्णपणे दिसला की मला ओटी भरायची आहे. आणि मग काय माझा प्रश्न सुटला ना. स्वामींनी मला उत्तर दिलं, एंजल्सनी मला उत्तर दिलं. मनातून मी अक्षरशः थँक्यू म्हटलं की मला कष्ट पडले नाहीत की मला काय द्यायचं नाही. तर कसं असतं आपल्याला खूप काहीतरी छानसं द्यायचं असतं ना प्रत्येक वेळेला, आणि ते देताना आपल्याला प्रश्न असतो की समोरच्याला ते आवडेल की नाही. परंतु ओटीसारखं जर का वाहन आपण देणार असू तर कोणत्याही सौभाग्यवतीला ते सगळ्यात जास्त प्रिय असेल. त्यामुळे अगदी ठरवलं आणि संकेत असे होते की मला 7 ओटीचे पीस घ्यायचे आहेत. आता 7मध्ये सुद्धा 5 सवाशीण आणि 2 कुमारिका असं होतं. आता मी मनात स्वामींशी असं बोलते, मी आपला व्हिडिओ चालू असताना मी इथे बघेन कदाचित, कारण माझे स्वामी तिकडे आहेत बसलेले, तिथे त्यांचा फोटो असतो. तर मी त्यांना असं विचारलं की स्वामी हे कसं शक्य होईल की 5 सवाशीण, आणि म्हणजे मला माहीत नाही आहे ना तिथे कोण येतील तेव्हा भेटायला वगैरे असं. तर काहीच नाही, त्याच्यावरती उत्तर नव्हतं. मग अशा वेळेला आपण मात्र गपचूपपणे सांगितलेल्या आदेशावरती काम करायचं असतं. 5 सवाशीण आणि 2 कुमारिका या प्रकाराने सगळ्यांच्या ओटीच भरायच्या होत्या. त्यामुळे तसं मी सगळं अगदी प्रॉपर घेतल्या गोष्टी. आणि गोष्टी घेतल्यानंतर दुसऱ्या दुकानामध्ये हळदी कुंकू आणि काही त्या सोबत काहीतरी द्यायला भेटतं आहे का असं म्हणून मी दुसऱ्या दुकानात गेले. तिथे दुसऱ्या दुकानात गेल्यानंतर स्वामींसाठी काही छानशा गोष्टी घेतल्या. थंडीचे दिवस होते त्यामुळे गणपती बाप्पासाठी आणि महाराजांसाठी शॉल घेतली, कारण म्हटलं आपण स्वामी परिवारातर्फे त्यांना छानशी शॉल चढवू आणि एक उबदार भेट आपली होईल असं मनामध्ये अगदी नितांत वाटत होतं. आणि खरंच छान छान गोष्टी भेटल्या आणि त्या घेत गेले. कसं असतं कधी कधी आपण काही गोष्टी घेतो जास्तीच्या, तर समोरचा व्यक्तीसुद्धा असा जेव्हा म्हणतो ना की हा व्यक्ती काही देवासाठी जास्त घेतो, तर त्यालाही इच्छा होते की आपण काहीतरी आपल्या साईडनी ह्या व्यक्तीला द्यावं. तसंच त्या दुकानदार दादाने मला म्हणाले की तुम्ही एवढं घेतलं आहेत ना, तर मी माझ्यातर्फे एक अगरबत्तीचा पुडा तुम्हाला देतो. तर मी म्हटलं की अच्छा हां चालेल, मलाही गिफ्ट घ्यायला आवडतं. तर मी म्हटलं हां चालेल, कोणती देत आहे. आणि ते ना बराच वेळ त्यांच्या अगरबत्तीच्या सेक्शनमध्ये वर खाली करत होते आणि अक्षरशः त्यांनी नंतर एक अगरबत्तीचं जे पॅकेट काढलं, त्या अगरबत्तीच्या पॅकेटवरती की नाही एंजल असं लिहिलेलं होतं आणि 2 विंग्ज होते त्याला. आणि मी खरंच इतकी माझं रिॲक्शन तेव्हा असं इतकं चमत्कारिक होतं, इतक्या मॅजिक मुवमेंट्स होत्या त्या, की मी एंजल कनेक्शन घेऊन आहे, स्वामी दूत आपल्यासोबत आहेत, स्वामींचे आशीर्वाद भरघोस आहेत, यामध्ये ते मात्र शंका नाही. तर अशा वेळेला एंजल्स आपल्याशी जसे कम्युनिकेट करतात ना, तर तो हा एक वे असतो. कारण ते काही असे डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलणार नाही आहेत, हाय हॅलो तसे करणार नाही आहेत, पण ही पद्धत असते त्यांची की
मी तुझ्यासोबत आहे हे दाखवायची ही जी पद्धत आहे ना, त्याला आपण एक वेगळं म्हणजे आपण ब्लेसिंग्स म्हणू शकतो. आणि त्यामुळे मी मनापासून एंजलना थँक्यू एंजल्स फॉर रिमाइंडिंग मी युअर डिवाइन प्रेझन्स असं म्हटलं. आणि त्यांनी मला ती अगरबत्तीचं पॅकेट दिलं आणि मी म्हटलं आता हे कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवणार आहे. मी ते कधीच उघडणार नाही आहे, कारण हे माझ्यासाठी, माझ्या एंजल्सनी, माझ्या स्वामी परिवारासाठी, आमच्या उत्तम विचारासाठी दिलेला आशीर्वाद आहे. आणि मग मी सगळं सामान घेऊन घरी आले. आता घरी आल्यानंतर रात्री सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि आता म्हटलं लवकर झोपायला पाहिजे नाही का, कारण सकाळी अगदी पहिल्या प्रहारला उठून मला पूजा वगैरे सगळं करून, कारण महाराजांची पूजा असते त्यामध्ये आपल्याला जायचं आहे म्हणून आम्ही गय करू शकत नाही. तर त्यामुळे अगदी अभिषेकापासून सगळी पूजा होते आपल्याकडे, त्यामुळे ती पूजा करायचं होतं सगळं आणि लवकर निघायचंही होतं. आणि अशा वेळेला 2:30 वाजले. मी 2:30 वाजता उठले, आंघोळ वगैरे सगळं करून देवाचं नामस्मरण करून मग मी पूजा करायला घेतली. तो दिवस शुक्रवार पहाट होती आणि 22 तारीख होती, 22 डिसेंबर, येस 2023. आणि अशा वेळेला मी छान पूजा झाली. पहाटेचा अगदी मंगलसमयी अशा आपण जर का पूजा अर्चनेमध्ये असू ना, तर त्या व्हायब्रेशन्स आपल्याला खूप लागतात इतक्या सुंदर. आणि 2-4 दिवसाआधी जेव्हा मी ध्यानधारणेला बसत होते, तेव्हा मी जे स्वामींकडे जे संकेत मागत होते ना, की स्वामी मला एक अतिशय उत्तम ऊर्जा द्या आणि तुम्ही माझ्यासोबत आहात. स्वामींचं स्मरण अगदी त्या क्षणाला झालं, कारण ध्यानधारणेच्या वेळेला की नाही छानसा एक मंद सुवास जो दरवळत होता आणि तो जो सुवास असतो ना, तो आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला आहेच, की जेव्हा असा सुगंध दरवळतो तेव्हा आपल्याला असं वाटतं ना, की आपण खूप छान असा श्वास आतमध्ये ओढून घ्यावा आणि जितका श्वास आपण ओढतो ना आतमध्ये, तितकीच आपल्यामधले जे सगुण आहेत, जे आपले सात्विक गुण आहेत, ते जास्तीचे वाढायला लागतात, कारण ती त्यांची ऊर्जा असते जी आपण तेव्हा आत्मसात करत असतो. कारण जसं मी म्हणते की आपल्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे, कारण या गुरुतत्वामध्ये जेव्हा स्वामी विराजमान असतात आणि त्यांच्यावरती हा आपण जेव्हा ध्यानातून अभिषेक करतो, आपण पूजा अर्चनेतून अभिषेक करतो, तेव्हा खरं तर आपल्या हृदयस्थानी त्या गुरुतत्वावरती आपला अभिषेक चाललेला असतो. आणि इतक्या सुंदर लीला स्वामी जेव्हा दाखवत होते, तेव्हा खरंच मी फक्त मंत्रमुग्ध होत होते. तर अशा वेळेला साधारणतः 4-4:15पर्यंत माझी पूजा होत आली होती. आणि 3:15-3:30च्या सुमारास जेव्हा आपण महालक्ष्मीचा करा हलवायला घेतो ना दुसऱ्या दिवशी, तर तो करा जेव्हा मी हलवायला घेतला आणि त्या क्षणाला करा असा हलवला आणि करा उचलल्यावरती मी पाहते तर काय, की जे आपण तांदूळ ठेवतो ना खाली आणि त्याच्यावरती आपण करा ठेवतो, तर त्या तांदळाला पूर्ण ओंकार रूप आलं होतं. आणि त्याचे मी फोटोजसुद्धा इन्स्टावरती आणि माझ्या साधकांसोबत शेअर केले होते, की हा महालक्ष्मीचा दृष्टांत, हा स्वामींचा दृष्टांत होता, की तू तुझ्या ज्या स्थानापर्यंत तुला पोहोचायचं आहे तिथे तू अगदी निश्चिंत पोहोचणार आहेस. कारण मी सारखी हे मनामध्ये मागत होते, आतून माझ्या कुठेतरी हे चाललं होतं, की आज इतक्या काळानंतर मला गोगावले मठामध्ये जायचा आदेश आला आहे, तर कुठच्या बारीक सारीक कारणांमुळे त्यामध्ये खंड पडू नये. आणि अतिशय मनापासून माझी जी प्रार्थना मी स्वामींपर्यंत पोहोचवत होती ना, त्याचाच त्यांनी हा दिलेला कौल असं मी म्हणेन.
आणि मी त्या क्षणाला लगेच त्या गोष्टीचा फोटो काढला त्या अनुभवाचा, कारण आता आपल्याकडे त्या सुविधा आहेत, आपण अशा गोष्टी कॅप्चर करू शकतो मोमेंट्स म्हणून लाईफ टाईमसाठी. आणि खरंच तो खूप सुंदर दिव्य अनुभव होता. आणि साधारणतः 4:40 4:45पर्यंत आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो आणि पुण्यासाठी रवाना झालो. आता आम्हाला असं वाटत होतं की इतक्या लवकर निघालो आहे तर पुणं तसं काही लांब नाही, त्यामुळे आम्ही आरामात पोहोचू शकतो 9:30पर्यंत असं आम्हाला वाटत होतं. परंतु कदाचित 25 डिसेंबरचा विकेंड होता, सगळ्यांनी लागून सुट्ट्या काढल्या होत्या आणि फ्रायडे हा होता. त्यामुळे कसं झालं की एक्सप्रेस हायवेवरती इतकी प्रचंड गर्दी, इतकी प्रचंड ट्रॅफिक होती की गाड्यांमधनं माणसं, म्हणजे बहुतेक भरपूर वेळ त्या गाड्या तशाच होत्या आणि त्याच्यामुळे गाड्यांमधली माणसंसुद्धा खालती उतरली होती, आरामात रस्त्यावरती वॉक करत होते. म्हणजे जेव्हा आम्ही तिथे लागलो त्या रस्त्याला तेव्हा म्हटलं बापरे, आता आपण चांगलेच फसतो की काय, असं मला अक्षरशः झालं. आणि खरंच धास्ती पडली की आता आपण कसं पोचणार. कारण कसं झालं होतं की जेव्हा मी निघाले त्या दिवसाला फार महत्त्व होतं, कारण त्याच दिवशी मला सगळ्या ज्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालं होतं त्यांना भेटायचंही होतं. शिवाय माझ्या मिस्टरांना तिथे जाऊन कामाच्या वेळेमध्येच लॉग इन करणंसुद्धा अपेक्षित होतं त्यांच्या पर्टिक्युलर ब्रांचला. आणि जर का आम्ही असे स्टक झालो अशा ट्रॅफिकमध्ये तर 1-1.5 तास जरी मोडला ना तरी आमच्या पुढच्या सगळ्या कामांचा अगदी मस्तपैकी आपण म्हणू ना डिले होणार होता. आणि मग मी काय केलं की आमच्याकडे ट्रॅफिकचे सिम्बॉल्स आहेत रेकीच्यामधून आणि नंतर एंजल्स कनेक्शन, स्वामींचा धावा, असे तिन्ही गोष्टी एकत्र यूज केल्या, कारण आता गरजच होती त्या गोष्टींची. आणि तुम्हाला माहीत आहे की आपण आर्कएंजल कॉलिंग कसं करतो. आणि तेव्हा मी एंजल्सना कॉल केलं, सिम्बॉल्स त्या ट्रॅफिकवरती टाकले, व्हाईट लाईट आपण जी सोडतो ती सोडली आणि अक्षरशः चमत्कार असा झाला की विदिन 5 मिनिट्स अक्षरशः आमच्या इथे एक पोलीस आले आणि त्यांनी आमची गाडी आणि आमची पुढची गाडी अशा ठिकाणाहून एक रस्ता बाहेर जात होता तिकडे आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या साईडनी पुढे निघून जाऊ शकता. आणि वी वर सरप्राईज की हे कसं झालं, कारण आमच्या त्या गाड्यांच्या समोरसुद्धा भरपूर भली मोठी रांग होती. आणि खूप जणं नंतर आम्हाला म्हणाले सुद्धा की तुम्ही त्या दिवशी गेला तर तुम्हाला खूप ट्रॅफिक लागलं का, कारण आमची खूपशी माणसं अडकली होती ट्रॅफिकमध्ये. आणि आम्ही मात्र मनामध्ये हसत होतो आणि स्वामींना, एंजल्सना थँक्यू बोलत होतो, रेकीला थँक्यू बोलत होतो, कारण इतक्या सुंदर रित्या त्यांनी आम्हाला ह्या गर्दीतून, या ट्रॅफिकमधून अक्षरशः आरामात बाहेर सोडलं. आणि जवळजवळ 15-20 किलोमीटर अंतर आम्ही इतके सुसाट गेलो ना की अक्षरशः गाड्यांच्या रांगा तिथे होत्या त्यावेळेला सुद्धा. आणि मी म्हणते की बापरे, इतकी लोकं अडकली आहेत. आणि आम्हाला मात्र स्वामींनी हा असा मार्ग दिला जो इतका सरळ आणि बेभान आम्ही सुटलो होतो. आणि खरंच सांगते, हॉटेलवरती आम्ही अक्षरशः 10:05पर्यंत अगदी आरामात पोचलो. मिस्टरांनासुद्धा त्यांच्या अगदी वेळेच्या पूर्वी लॉग इन करता आलं आणि 11चं चेक इन होतं. सो मी थोडा वेळ रिसेप्शन काउंटरवरती बसले होते आणि